दरम्यान केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून लोकांना काहीच मिळणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। हे निवडणुकीचं बजेट आहे अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे। तर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर ही जोरदार टीका केलेली आहे। सर्वसामान्यांना या अंतरिम बजेटमधून काहीही मिळणार नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचं हे बजेट असेल अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे। आधी राष्ट्रपती आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील या इंटरिम बजेटला मंजुरी दिली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन अगदी थोड्याच वेळात संसदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान अर्थसंकल्पाच्या कॉपी आता संसद भवनामध्ये दाखल झालेल्या आहेत। अवघे 21 मिनिटं बाकी आहेत आणि 21 अर्थात 11 वाजता निर्मला सीतारामन या संसदेमध्ये दाखल होतील आणि केंद्र सरकारच्या अर्थात मोदी सरकारच्या इंटरिम बजेटला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। निर्मला सीतारामन या सलग 6वा अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत, तर मोदी सरकारचा हा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे। या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही लोकप्रिय घोषणा होणार नाहीत असं निर्मला सीतारामन यांनी सूचित केलं आहे। दरम्यान मोदी सरकारचं हे अंतरिम बजेट आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणांची शक्यता आहे। कर रचनेमध्ये बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, तर नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद या बजेटच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। मोबाईल पार्ट्सच्या आयात शुल्कामध्ये कपात, तर मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता देखील आहे। मेक इन इंडियावर भर दिला जाऊ शकतो अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जाते। इतकंच नाही तर संरक्षण खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे। इंधनावरील उत्पादन शुल्कामध्ये कपात अपेक्षित आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, अवघे 20 मिनिटं बाकी आहेत। निर्मला सीतारामन या संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील, मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचं हे अत्यंत महत्त्वाचं असं बजेट। अगदी बरोबर आहे सागर। पुढच्या 20 मिनिटांनंतर देशाचं अंतरिम बजेट जे आहे ते सादर केलं जाणार आहे। निर्मला सीतारामन या 6व्या वेळेला हे बजेट सादर करतील। माझ्यासोबत अर्थ क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, डॉक्टर नरेश बोरके सर आहेत। सर, काय अपेक्षा आहे? अंतरिम बजेट आहे, निवडणुका डोळ्यासमोर आहे। नक्कीच आता निवडणुका डोळ्यासमोर असल्यामुळे सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की सध्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारे ॲड्रेस केले जातील बजेटमध्ये। आता खरं तर जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केला तर जगाची अर्थव्यवस्था ही 3% आसपास वाढते, व्हेअरएज इंडियाची अर्थव्यवस्था ही 6 to 7% आणि आत्ता जे अंदाज व्यक्त केले गेले त्यात 7% वाढते असं दिसतंय। तर त्या दृष्टीने गव्हर्नमेंटचं इन्कमसुद्धा वाढलेलं आहे। भारताची अर्थव्यवस्था ही जगातील टॉपच्या 5 अर्थव्यवस्थेपैकी एक आहे आणि पुढच्या 2 वर्षात ती कदाचित 5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल आणि 2030पर्यंत 7 ट्रिलियन इकॉनॉमी होईल। जर 7 ट्रिलियन इकॉनॉमी झाली तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला जे काही जागतिक लेवलवरती भांडवल जे आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे, FDI अट्रॅक्ट करायचं आहे, त्या दृष्टीने सुद्धा आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे त्या दृष्टीने मागचे 10 वर्ष गव्हर्नमेंट प्रयत्न करते आहे। आणि आता दुसऱ्या अपेक्षा ज्या आहेत त्या कंझ्युमर साईडला पण आहेत, कारण महागाई पण वाढताना दिसते आणि महागाईमध्ये पण 2 भाग आहे। होलसेल प्राईस इंडेक्स हा कमी आहे, तर कंझ्युमर प्राईस इंडेक्स हा जास्त आहे। तर जो मंदीचा जो मागच्या 2-4 महिन्यापूर्वी जे मंदीचं सावट दिसत होतं ते आता हटलेलं आहे आणि मला असं वाटतं त्या पार्श्वभूमीवर हे बजेट मांडलं जातं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता पुढे येणारं जे इलेक्शन वर्ष असल्यामुळे इन्कम टॅक्स पेयर्स असतील, शेतकरी असतील, कारण वातावरणीय बदलामुळे यावर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे विचारतो सर, शेतकऱ्यांना